याची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षक हातामध्ये स्थिरावला. पहिला गडी बाद होते भावेश. धावसंख्या 0. खराब सुरुवात झाली ती लाभ संघाची. सामना दुसऱ्या फेरीचा आपण पाहतोय. 6व्या वर्षाचा लाभ या दोन संघामध्ये. नवीन बॅटर येतो तेजस. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज झालाय. प्रसाद पहिल्या चेंडूवर सफलता तर प्राप्त केलेले. दुसरा चेंडू कशा पद्धतीने त्याचा असेल. उजव्याष्टीच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू आणि हाही चेंडू जातो निर्धाव. कुठल्याही प्रकारची धाव काढता आलेली नाही अजून, कारण 2 चेंडूचा खेळ संपलेला. एक गडी बाद 0. त्याच्यानंतर सामना होणार आहे टीम साईदेवा प्रतिष्ठान साईगाव आणि आई गावदेवी मालबेडी. थोडा वेळ हवे चेंडू क्षेत्ररक्षक अगदी पाठीमागे जाऊन झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अनसक्सेसफुल ठरतोय. झेल सुटतोय. एक धाव पूर्ण होते आणि एका धावने अकाउंट ओपन करतो फलंदाज तेजस. धावसंख्या झालेले 1 बाद 1. टीम मालबेडी आई गावदेवी मालबेडी आणि साईदेवा प्रतिष्ठान साईगाव आपण सज्ज राहायचे. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक मात्र सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. क्षेत्ररक्षण करून चांगली फेक सुद्धा पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाकडून. धावसंख्या झालेली 1 बाद 2. प्रसाद थोडा वेळ हवे चेंडू यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि दुसरा गडी बाद होता टीम लाभ संघाचा. धावसंख्या झालेले 2 बाद 2. 2 धावीवर दुसरा आधार मिळाला लाभ संघाला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज प्रसाद. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर सिंगल आणि पुढच्या चेंडूवर सफलता. आतापर्यंत फक्त 2 धावा दिलेत. नवीन बॅटर प्रणय. लाभ संघाला पण एक युवा संघ खेळताना आपण पाहतोय. आज नवीन खेळाडूंना संधी दिले खेळण्यासाठी आणि जेव्हा आपल्याला संधी मिळते ना तेव्हा ते संधीचं सोनं करायचं असतं. कशा पद्धतीने सोनं करेल हा नवीन बॅटर पाहावं लागेल. 2 बाद 2. स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एकच धाव. षटक संपतो. पहिले षटकाच्या समाप्तीनंतर टीम लाभ संघाची धावसंख्या झालेली 2 बाद 3. अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळली गोलंदाजाने. पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु पाहिजे तशी फलंदाजी करता आलेली नाही, कारण त्याचं कारण म्हणजे अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली ती प्रसाद यांनी. पुढचं षटक हाताळण्यासाठी पाहूया कर्णधारांनी कुणाच्या हाती धुरा सोपवले, कारण थोडंसं मनोधैर्य वाढलेले बाप्पा स्पोर्ट्स आवे संघाचे, कारण त्यांनी एक सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. 1 बाय मिळाले ते जय वाघोबा लाभ संघाला. त्याच्यामुळं थोडंसं पारड जड दिसतो. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा 3. 2 बाद 3. नवीन गोलंदाज येतोय पवन. चला जास्ती वेळ दौडू नका मित्रांनो, अजून आपल्याला एक शो मॅच खेळायची. 40+ एक सामना होईल. टीम बोरपाडा वर्सेस टीम सेलार. त्याच्यामुळे एक सामना आपल्यासाठी वाढलेले. एक शो मॅच आपल्या सामने येणार आहे 40+. बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने जातोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. एका धावसाठी धावसंख्या झालेली 4. 2 बाद 4.
पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये चेंडू जातोय, एक धाव मिळते आणि वाट पाहत आता एस टी रक्षक कधी चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. कारण मगाशी ते एक खेळ त्यांनी बघितला होता तो आवळे संघाचा, जेव्हा बबड्या तिथं क्षेत्ररक्षण करत होता. जर चेंडू सोडून दिला असता तर तो एकच धाव मिळाला असते, परंतु त्या चेंडूवर धावा आल्या होत्या 3. एका धावाने धावा झाल्यात 5. 2 बाद 5. उडवण्याचा प्रयत्न केला, एका टप्प्याने चेंडू पडल्यानंतर चेंडूने उसली घेतली. क्षेत्ररक्षकाचा मस्तकाला दस्तक देणार हा चौकार 4 आणि या चौकाराने धावा झाल्या आहेत 9. धावसंख्या झालेल्या आहेत 23. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या प्रसाद यांनी आणि 2 सफलता त्यांनी प्राप्त केली. तर दुसरा षटक मागणं ठरलाय पवन, एक युवा गोलंदाज, अनुभवाचा थोडीशी कमी आणि त्याचाच फायदा उठवलाय फलंदाज पंकज यांनी. या षटकामध्ये त्यांनी 2 षटकार आणि 1 चौकार, 1 दुहेरी, 2 सिंगल अशा पद्धतीने धावा जमा केल्या आहेत. धावा झाल्या आहेत तर किती, तर धावा झाल्या आहेत 23. सुंदर लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज यांच्या मार्फत आपण आपल्याला देण्यात आलेले आहे. अतिशय सुंदर कार्य, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे. तसेच DJ नितेश नंदेश माळी मैदानाला गुदगुलाकर जाणार चेंडू धावचेत करण्याची नामी संधी आली, परंतु चेंडूची फेकच केली नाही. उशिरा फेक, त्याच्यामुळे 1 धाव पूर्ण झालेला, एका धावाने धावसंख्या झालेली 24. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 1 धाव घेण्यात सफलता प्राप्त झाली फलंदाजाला. गोलंदाज समीर, ओव्हर द विकेटचा मारा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटचा हलकसा चुंबन वरची काढा घेतली, चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक गडी बाद, तिसरा आदरा मिळालाय.
टीम लाभ संघाला धावसंख्या झालेले 3-24. टीम आई गावदेवी मालबिडी आणि टीम साईदेवा प्रतिष्ठान आपण सज्ज राहायच्या नाणेफेक कक्षामध्ये. पण आमच्याकडे वळता येता इशारा करतात हा चेंडू वाईट आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज समीर याला. धावसंख्या 1 ने वाढलेले धावसंख्या झालेले 25 आणि या स्पर्धेचं वर्ष सुद्धा 25व. हवेत चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. सुंदर सोपा झेल. फलंदाज फेल. धावसंख्या 25. पंचवीस धावावर चौथा आदरा मिळाला टीम लाभ संघाला. हे षटक मात्र चांगला हाताळताना आपण पाहतोय समीर याला. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा. या षटकामध्ये एक सफलता तर 2 सफलता प्राप्त केल्या. तर एक चेंडू वाईट टाकलाय. म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत 2-2 अशी धावा दिले आहेत. नवीन बॅटर सुजल. सुजल आल्यानंतर थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय टीम सावे संघामध्ये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. एका धावेसाठी एका धावाने धावसंख्या झालेले 26. 4-26. दुपारचं सत्र चालू आहे. दुपारच्या सत्रामध्ये इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांचे, सर्व खेळाडूंचे, आमच्या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि प्रिन्स मूव्हीज यूट्यूबवर लाईव्ह टेलिकास्ट पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार. पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळतील कारण डाव्या अष्टीच्या बाहेर चेंडूची पिचे घ्या. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला आणि एका धावाने वाढ झालेले धावसंख्या झालेले 27. 4-27 चालू असणार सामना. आपण वाघोबा लाभ आणि बाप्पास्फोट चावे हे 2 संघामध्ये पाहतोय. थोडा हवेत खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे मित्र म्हणेन खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या. शेवटच्या क्षणी थोडीशी हवेमध्ये जम्प्स घेतले, उडी मारले आणि चेंडू अडवण्यात यश आलं. हे 2 धावाने धावसंख्या झालेले 29. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. इशारा करतात हाही चेंडू वाईट आहे. या षटकामध्ये ना बरेचसे चेंडू गोलंदाजांनी वाईट हाताळलेले आहेत. समीर या गोलंदाजांनी पहिला चेंडू सिंगल, त्याच्यानंतर एक सफलता प्राप्त. वाईट विकेट, सिंगल, वाईट 2 आणि वाईट. थोडा वेळ हवेत चेंडू आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक पवन सज्ज होता परंतु चेंडू पर्यंत पोहोचला नाही. 1 धाव पूर्ण. धावा झाल्या आहेत 31. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम लाभ संघाची धावसंख्या झालेले 4-31. मालबिडी संघ नायक आला असेल तर रिपोर्टिंग पहिला करायचे. आयोजकांकडे पहिला रिपोर्टिंग करा आणि मगच नाणेफेक होईल. आणि साईदेवा प्रतिष्ठान साईगाव आपण सुद्धा लगेचच आयोजकांकडे रिपोर्टिंग करायची. दोन्ही संघांना विनंती. गोलंदाज सज्ज झालाय.
पहिला चेंडू निर्धावात आलाय मनीष या गोलंदाजाने. धावा 31. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय मनीष. खेळण्यासाठी सज्ज बॅटर झालाय. पाहूया या चेंडूवर काय घडतंय. चेंडू चांगला कट केलेला आहे आणि जाईल चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावासाठी. एका धावाने धावसंख्या झालेले 32. धावा झाले तर किती तर धावा झाले आहेत 32. सतीशजी लोणे मॅनफॉर्म मालबिडे यांचं आगमन झालेलं आहे. या चषकामध्ये आपले सुद्धा सहर्ष स्वागत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मानस होतं परंतु धाडच झालं नाही. एका धावावर समाधान मानतायत आणि एका धावाने धावसंख्या झाले 33. 4 बाद 33. धन्यवाद मालबेडी संघ. मालबेडी संघाचा संघ नायक आलेले आहे. टीम साईगाव आपण सुद्धा या. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता परंतु शेवटच्या चेंडूने होलकावणी दिली क्षेत्ररक्षणाला आणि चेंडू दणदण करीत सीमारेषे बाहेर गेला. हा दर्जेदार चौकार. 4. चौकाराने धावसंख्या झालेले 37. 37. थोडा वेळ हवे चेंडू क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. अगदी मागे जाऊन एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हातातून सटकतोय. हे एक जीवनदान आणि ह्या चेंडूवर धावा किती मिळाल्या आहे हे काय चाललंय. पंच काय निर्णय देत आहेत. फक्त 2च धावा देतील. धावसंख्या झालेले 39. चार षटकाच्या सामन्यामध्ये ना 10ची सरासरी चांगली सरासरी मानली जाते आणि ती सरासरी राखण्यात मात्र यश आलेले जय वाघोबा लाभ सांगाला. हो खूप चांगला फटका. पुन्हा एकदा झेल सुटतोय. 1 धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धाव पूर्ण झालेले आणि 2च धावावर समाधान मानावं लागतंय फलंदाजाला. 2 धावाने धावसंख्या झालेले 41. 42 धावांची आवश्यकता आहे 24 चेंडूमध्ये टीम बाप्पा स्पोर्ट चावे संघाला. जसं जसं दुपारचं सत्र होत गेलाय उन्हाचा तडाखा वाढत गेलाय त्यावेळेस धावा सुद्धा आपण जमताना पाहतोय. कारण मगाशी आपण 53 धावांचं आव्हान बघितलं होतं. आता धावांची आवश्यकता किती तर 42. 2 संघामध्ये नाणेफेक होईल. टीम साईदेवा प्रतिष्ठान साईगाव आणि आई गावदेवी मालबेडी. मी महेंद्रजी हुमणे या मान्यवरांना विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचे आणि या 2 संघामध्ये नाणेफेक करायचे. स्वर्गीय नितेश नरेश माळी यांच्या स्मरणार्थ टॉस बॉक्स आपण पाहतो. माननीय श्री राजेंद्र नारायण लसणे यांच्या सौजन्याने हे नाणेफेक कक्ष. नाण्याच्या 2 बाजू. एका बाजूला स्मृती चषक 2025 आणि एका बाजूला NR बोरपाडा. मान्यवरांच्या ते स्मृती चषक असा नामकरण झालं आणि NR बोरपाडा आलेले.
मी मान्यवरांना विनंती करतो आपण अगदी सन्मानाने आमच्या व्यासपीठावर स्थान पण नवा. टीम मालबेडी संघ, गावदेवी मालबेडी संघ, आपण नाणेफेक जिंकला तर 4 षटकाचा सामना आहे, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचं कारण काय, काय मनामध्ये माहिती? काय कारण नाही, सर्वच जण क्षेत्ररक्षण नाणेफेक जिंकल्यानंतर घेतात, त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलंय. समोरच्या संघाला किती धावपंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी. ह्या असोसिएशनमध्ये ह्या वर्षी कधी या संघाशी सामना झालाय? नाही. म्हणजे प्रथमच हे दोन्ही संघ आमने सामने येत आहेत. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? कुठले गोलंदाज आहेत? जेवढा 11 प्लेयर आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असेल. नक्की सतीश लोणे यांच्याकडून किती अपेक्षा आहे? भरपूर अपेक्षा असेल. आपण नाणेफेक जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फलंदाजी. म्हणजे आपल्या मनासारखं झालंय. 4 षटकाचा सामना आहे, 4 षटकामध्ये कितीपर्यंत जाण्याचा आता प्रयत्न असेल आणि कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? अपेक्षा तर सर्व टीम करून असेल, 40+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. NR बोरपाडा या आयोजकांनी हे 25 वर्ष साजरं केलेलं आहे. ह्यांनी जे आयोजन केलं याच्याबद्दल आपलं काय मत आहे? खूप सुंदर आयोजन आहे, त्यांनी खेळायला आम्हाला चान्स दिला, त्यांच्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद देऊया. तर टीम आई गावदेवी मालबेडी संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद मांजरेकर सर. टार्गेट आता बघूया या ठिकाणी किती सेट करण्यात आलेलं आहे. 42चं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे आफ्टर लंच. खूप सुंदर आणि स्वादिष्ट जेवण होतं. थँक्यू सो मच ऑर्गनायझर्स. चांगल्या जेवणाची व्यवस्था त्यांनी सर्व ऑफिशियलसाठी केलेली आहे. जे वाघोबा लाभ संघानं तब्बल 41 धावा बनवल्या आणि 42 धावांचं लक्ष यावेळेला सेट करण्यात आलेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बाप्पा स्पोर्ट्स सावे संघाकडून मिहीर आणि मयूर ही जोडबोली तुम्ही मैदानामध्ये पाहतायत. आज उद्घाटनीय सामना त्यांनी जिंकला. आदरणीय तानाजी शेळके साहेबांचं आगमन यावेळेला झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत असेल दुपारच्या सत्रामध्ये. आपण जी स्पर्धा पाहतात स्मृती चषक 2025 नवीन वर्षाची ही नवीन भेट. क्रीडांगणावरती तमाम क्रीडा रसिक पाठीराखे या सामन्याचा आनंद घेताना निसर्गाच्या कुशीमध्ये डोंगराच्या आपण पाहतोय की आड हे मैदान वसलेलं आहे. यावेळेला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आहे गोलंदाज भावेशला. मिहिरबाद पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सफलता आपल्या संघाला मिळून देत असताना मिहीर यावेळेला बाद होतोय. पहिला धक्का लागलेला. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल. एकंदरीत 9 सामने आपल्याला कव्हर करायचे. आता 5वा सामना सध्या सुरू आहे. जय वाघोबा लाभच्या विरोधात तुम्ही लढत पाहतायत. बाप्पा स्पोर्ट सावे या 2 संघांदरम्यान आज सावेचे 2 संघ विजय होताना आपण बघितलेले आहेत. न्यू गोकुळनगर सावे हा संघ देखील आज विजय झाला. पहिल्या सामन्यामध्ये जय बजरंग पारिवलीला परास्त करत असताना बाप्पा स्पोर्ट सावे हा संघ विजय झाला. नवीन फलंदाज समीर मैदानामध्ये एंटर होतोय. मयूर मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळला होता. त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असणार आहेत या लढतीमध्ये चांगल्या धावा बनवण्यासाठी. कारण पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आणि येथून मयूरचं चांगलं खेळणं गरजेचं असणार आहे. दुसऱ्या फेरीतील सामना लाभ मात्र पहिला सामना खेळतोय. त्यांना पहिल्या फेरीमध्ये बाय होती. हा चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा विकेटची संधी. ओ माय गॉड, हात सुटला होता. एका हातातून दुसरा हात सुटला परंतु बॉल नाही सोडणार आणि झेल पकडला महेशनं. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का या ठिकाणी लागतोय आणि 2 खेळाडू बाद झाले. धावसंख्या धावफलकावरती
एकही नाही आणि लगातार दुसरी सफलता आपल्या संघाला मिळून देत असताना 22. न्यू बॅटर सागर मैदानामध्ये एंटर होतोय. आता इथून संघ अडचणीमध्ये सापडलेला. ज्या पवननं मागच्या सामन्यामध्ये मॅच विनिंग गोलंदाजी केली होती त्या पवनच्या विरुद्ध 20 धावा आल्या. प्रसाद मात्र याही मॅचमध्ये चमकला. समीरने देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु पवनचं ते षटक 20 धावांचं या मॅचमध्ये भरपूर महागडं आपल्याला बघायला मिळालं आणि म्हणूनच लाभ संघ 41 धावांपर्यंत मजल मारू शकला. हॅट्रिक बॉल, विकेटची हॅट्रिक पूर्ण होणार का यावेळेला? पुन्हा एकदा बॉल अवेत फर्स्ट सेकंड अँड थर्ड. तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल ड्रॉप झाली. विकेट हॅट्रिक असं वाटत होतं की पूर्ण होणार या स्पर्धेतील पहिली, परंतु कॅच ड्रॉप. जीवनदान त्या ठिकाणी मिळालं फलंदाज सागरला. विकेटची हॅट्रिक देखील पूर्ण होऊ शकली असती. 22चा हा कीर्तिमान बघायला मिळाला असता. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटच्या स्टिकरला. व्हॉट अ कॅच, एक्सलंट टेकन, स्पेक्टॅक्युलर टेकन बाय मिस्टर 22. कॉट अँड बोल्ड, फलंदाज बाद. अक्षरशः कंबरडा मोडीत काढला. हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. आणि बरोबर आपण फॉलो थ्रू मध्ये धावत असताना अशा प्रकारच्या कॅर ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न, चीप केला हवेमध्ये बॉल. मिड ऑफचा फिल्डर डाऊन दी बॉल आला, परंतु कॅच ड्रॉप. झेल त्या ठिकाणी पकडता आली नाहीये. धावबादची संधी देखील होती, परंतु तीही दवडली आणि अखेर एक धाव त्या ठिकाणी पडून पूर्ण केली जाते मनीष आणि बॅटर सागरच्या माध्यमातून. धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 4 या आकड्यावर आता इथून तुम्ही सिंगल कंप्लीट करून चालणार नाहीये, तुमचं काम पूर्ण होणार नाही. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील तेव्हा तुम्ही हा सामना जिंकाल. 4 धावा या धावफलकावरती आहेत. बाप्पा स्पोर्ट्स सावे संघ बॅकफुटला. चावेमधून देखील बऱ्याचशा संघांना तुम्ही ऍक्शन मध्ये पाहता. चावे स्पोर्ट्स चावे हा संघ देखील या विभागामध्ये सातत्याने खेळत असतो. चेतन पहिला बॉलवर सिंगल मिळाली. चेतनने देखील विकेटची संधी निर्माण केली होती, परंतु क्षेत्र रक्षणाची साथ त्याला मिळाली नाही आणि अखेर एका धावेने स्कोर 4 या आकड्यावरती तुम्हाला बघायला मिळाला. मेमोरियल कप 2025 स्मृती चषक येणार बोरपाडा आयोजित. यावेळेला जबरदस्त फटका, पूल अँड पॉवरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल सिक्सर. ग्रेट शॉट. हा षटकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि संघाची धावसंख्या वेगाने मुसंडी मारत असताना 10 वर. याच फटक्याची गरज आहे. सागरकडे ती क्षमता आहे, तो येथूनही सामन्याला कलाटणी देऊ शकतो, ती क्षमता त्याच्याकडे. पुन्हा फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं अक्रॉस द लाईन बॅट आली होती आणि त्या बॅटना फटका पाहायला मिळाला. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली, परंतु एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे गेली. याच पद्धतीने खेळ करावा लागणार आहे. षटकार, सिंगल, डबल, स्कोरबोर्ड तुम्हाला सातत्यानं हालतं ठेवावं लागणार आहे, तेव्हा तुम्ही या सामन्यामध्ये कुठे पलटवार करू शकता. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती, 11 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॅटर निराशाजनक कामगिरी करताना दिसला आणि आपण पाहतोय खेळाडू कक्षामध्ये स्मशान शांतता तुम्हाला बघायला मिळाली आहे. याचं कारण धावांचा पाठलाग चांगल्या पद्धतीने होत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. जय वाघोबा स्पोर्ट्स सुस्थितीमध्ये तुम्ही पाहता धावांचं संरक्षण करत असताना चेतन पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेला हा पोलीवर घेत असताना भिरकावून देण्याचा प्रयत्न मिड विकेटला फील्ड जज करतोय. अनदर विकेट गॉन. विकेटचा पतंग खेळाडू बाद. कहता रहे कितना भी हमको दीवाना, कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना, हम लोगों की ठोकर में है ये जमाना। जब सांस है आवाज है फिर किस लिए हिचकिचाना, जब सांस है आवाज है फिर किस लिए हिचकिचाना। 7व्या क्रमांकाचा फलंदाज आता मैदानामध्ये एंटर झाला साहिल बॅटिंग करण्यासाठी. इथून आता समीकरण 11 बॉल शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 31 धावा. समीकरण कठीण आहे परंतु अशक्य नाही. इथूनही शक्य होऊ शकतं. यावेळेला मात्र चांगला बॉल. प्रत्येकी गोलंदाजाने आज कमाल केलेली आहे. कंबर कसलेली आहे. फलंदाजाला डोकं वर करू दिलं जात नाहीये. बॅकलिफ्ट वर करू दिली जात नाहीये. स्मृती चषकामध्ये कमाल करत असताना हा चेंडू आलाय डॉट. 11 धावा धावफलकावरती. हो यावेळेला हॅबॉट करण्यात आला. पुन्हा एकदा चांगली झेल पकडली आहे. एक हात का कमाल. खेळाडू ते बाद. काय झेल पकडली आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक जयेश त्या ठिकाणी सज्ज होता. जयेशनं जय मिळवला. तेजस होता आणि तेजस येथे चमकताना दिसला तेजाप्रमाणे. जबरदस्त कॅच त्याच्या माध्यमातून. हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल काय झेल पकडली आहे. हॅमर करण्याचा प्रयत्न, कव्हरला इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न, परंतु एका हातानं तिथे झेल पकडली. तेजसनं त्या ठिकाणी कॅच पकडली. शुभमला सफलता मिळाली हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. काय झेल पकडली, कमालीची. 11 धावा धावफलकावरती. आता इथून 9 बॉल आणि 31ची गरज. समीकरण बदलत चाललेलं आहे. कठीण होत चाललेलं आहे. इथे आपण पाहतोय
शॉर्ट ऑफ गुड लेंथवर टप्पा पडला, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स मिळाला, बॅटची वरची कडा घेतली आणि बॉल बिहाइंड द विकेट गेला. डिक्लेअर झोनमध्ये मिळेल फक्त एकच धाव. स्कोर मोज विथ सिंगल टीमची टोटल तुम्ही पाहतात स्कोर कार्डवरती 12 धावा, 12 रन्स ऑन बोर्ड. 8 चेंडू 30ची गरज. भरपूर आता कठीण समीकरण होत चाललेल्या बाप्पा स्पोर्ट चावेसाठी. या 2 बॉलवर मोठे फटके शोधणं इम्पॉर्टंट, परंतु गोलंदाज शुभम कमाल करतोय. पूर्ण लांबीचे बॉल, यॉर्कर लेंथ, ब्लॉक होल्डमध्ये त्याच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे आणि इथून तो हात खोलू देत नाहीये. आत्ता 7 बॉल आणि 30ची गरज आहे. एकतर्फी सामना होत चाललाय, परंतु मॅच संपली नाहीये. पुन्हा एकदा फाईन बॉल, अप्रतिम गोलंदाजी, 1 मोर डॉट आणि याचबरोबर षटक क्रमांक 30 समाप्त झालेला आहे. 30व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती 12 धावा. आता 30 धावांची गरज आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. म्हणजेच काय तर लास्ट ओव्हरमध्ये 5 सिक्सर तुम्हाला मारावे लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर बाप्पा स्पोर्ट्स चावे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 30 धावांची इथून आवश्यकता असणाऱ्या गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तेजस आता बॉलिंग मार्कवर येतो, ज्यानं चांगला झेल पकडला होता सर्कलमध्ये. एका हातानं दुसऱ्यांदा आपल्याला झेल बघायला मिळाला. एक गोलंदाज चेतननं पकडला होता, आय थिंक भावेश ना. यावेळेला पहिलाच बॉल ऑन साइडला उडवला, फेकून दिला बॉलला सीमारेषेच्या बाहेर. षटकार, पिक्चर विभागीय. असे 5 मारायचे होते, त्यापैकी 1 आला. आता 4 मारावे लागतील. पाच बॉल आणि 24 धावांची गरज आहे. असे फटके येणं गरजेचे आहेत. हा चेंडू सोडून दिला, दिशाहीन बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, मिळेल एक अतिरिक्त धाव. तर आपण बऱ्याच अशी समीकरणं सुटताना पाहिलेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. मला आत्ताच 10 दिवसांपूर्वीचा सामना आठवतोय. सावधच्या विरुद्ध एवई अशी लढत सुरू होती आणि संजय स्पोर्ट्स सावध संघाचा अक्षय म्हात्रे, एसएची बॅट तुम्ही यूज करत असाल, त्याचा तो ब्रँड अँबॅसेडर, त्याचा तो फाउंडर आहे. 4 बॉलमध्ये 23ची गरज असताना अक्षय म्हात्रेनं सेमीफायनलमध्ये 4 सिक्सर मारले होते आणि त्याच्या संघाला फायनलमध्ये पोहोचवलं होता. म्हणून क्रिकेटमध्ये कधीच अंडर एस्टिमेट करायचं नसतं. आपण कित्येकदा बघितले की जेव्हा लास्ट ओव्हरमध्ये 20, 25, 30 धावा असतात, त्यावेळेला कॅप्टन काय करतो, चला आता धावा भरपूर आहेत, एखादा नौखा गोलंदाज आपण वापरूया. परंतु तो एक्सपेरिमेंट आहे ना, कधी कधी अंगलट येत असतो आणि खूप वेळा आपण बघितलेला आहे. 4 बॉल आणि आता 22ची गरज. फुल टॉस आहे, परंतु इथे ताकद नव्हती फटक्यामध्ये. फक्त टायमिंगच्या जोरावर हा बॉल पाठवायचा प्रयत्न केला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु झेल त्या ठिकाणी पकडली. खेळाडू होते बाद. जय वाघोबा लाभ संघ आता विजयाच्या दिशेनं अग्रेसर. विजयाचा सुगंध आता दरवळत असताना जय वाघोबा स्पोर्ट लाभ संघाच्या बाजूनं आता शेवटचे काही बॉल आपण पाहतो. यावेळेला 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा इथे एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु ही झेल भरपूर कठीण होती. आज कॅचिंग खूप चांगल्या पद्धतीने राहिली आहे लाभ संघाकडनं. विशेष म्हणजे फिल्डर्सने आज कमाल केलेली आहे. 21वा धाव फलकावरती आहेत. यावेळेला तुम्ही पाहतायत लेग स्टंपला मिस करणारा बॉल डाऊन द लेग स्टंप.
फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. ओ यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन राईज पूल करण्याचा, फ्रंट फूट पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु येथे आला हा डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक, फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. आणि हा सामना जवळजवळ फार मोठ्या फरकानं विजयाकडे अग्रेसर होताना तो म्हणजे संघ जय वाघोबा स्पोर्ट लाप. आणि याचबरोबर हा चेंडू देखील निर्धाव आणि मॅच जिंकली आहे जय वाघोबा स्पोर्ट लापनं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम, वेल डन, वेल प्लेड बॉयज. सामनावीराचा पुरस्कार आपण यावेळेला देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत ज्यानं पॉवर प्लेचं षटक हाताळलं, 3 धावा खर्च केला आणि 3 विकेट मिळवल्या. तो भावेश या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे. खरं तर आपण बघितलं 20 धावांचं योगदान पंकजनं दिलं होतं. पंकजच्याही किडीचा आपण विचार केला होता, परंतु भावेश ज्यानं खऱ्या अर्थानं कंबरडा मोडीत काढला प्रतिस्पर्धी संघाचा आणि तो भावेश ठरला या सामन्याचा सामनावीर. भावेशला आपण सामनावीराचा पुरस्कार यावेळेला देत आहोत. 3 फलंदाजांना बाद केलं, 3 धावा खर्च करत असताना आणि बापा स्पोर्ट सावे संघ मात्र आता परास्त झालेला आहे. भावेशला आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देतोय. सामनावीरासाठी आम्हाला आदरणीय तानाजी शेळके साहेबांना आम्ही प्रथमतः विनंती करू आणि NR स्पोर्टचे सर्वेसर्वा नरेशजी माळी यांनाही विनंती करूया की आपण आपल्या शुभस्य सामनावीराचा पुरस्कार यावेळेला द्यावा. गुरु डोंगरे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीरासाठी ट्रॉफी आणि एक आकर्षक गिफ्ट हॅम्प आलेला आहे. मी विशेषतः आमच्या स्पॉन्सरांच्या मनापासून आभार मानतो. विजयाची नोंद करण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहतायत लाफ जय वाघोबा स्पोर्ट्स लापनं. अभिनंदन बॉईज. चावे संघ कर्णधार, बाप्पा स्पोर्ट्स चावे संघ कर्णधार आपण कॉन्टॅक्ट करा. आणि पुन्हा एकदा आणखी एक मोठा सामना मालबिडीच्या विरोधात साईगाव आणि त्या मॅच मधील पहिलं सत्र तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळेल मांजरेकर सरांच्या गोड आवाजामध्ये. थँक्यू सो मच.